सर्वायकल कॅन्सर मुक्त करण्यासाठी या ठिकाणी प्रतिबंधात्मक लसीकरण त्याची सुरुवात मोहीम या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे। मी मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी कधी पण आपण आजार होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे। आजार झाल्यानंतर आपण उपाययोजना करतोच, त्यामध्ये देखील अर्ली डिटेक्शन हा महत्त्वाचा पार्ट असतो आणि आपण नेहमी म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। आपण प्रतिबंधक करण्याची आवश्यकता आहे आजाराला, आणि म्हणून आजचा हा उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे। आणि यामध्ये 9 ते 14 वर्षाच्या मुलींना आपण ही HPV लस देणार आहोत। त्यामुळे नक्कीच कॅन्सरला आपण प्रतिबंध घालू शकतो, आळा घालू शकतो। कारण आता आपण पाहतोय जागतिक स्तरावर आपल्या राष्ट्र पातळीवर राज्य स्तरावर कॅन्सर हा एक असा दुर्धर आजार सगळ्यांना भेडसावतोय। पूर्वीच आपण कॅन्सर असा क्वचित ऐकायचो, कॅन्सर झाला, पण आता आपण नेहमी म्हणजे याला कॅन्सर झाला, त्या ताईला कॅन्सर झाला, हे असं जे काही हे आपली जीवन पद्धती जी बदललेली आहे या सगळ्या फास्ट फूडच्या जमान्यामध्ये आणि या धकाधकीच्या आयुष्यामध्ये स्ट्रेसमुळे इतर जी काही लाईफस्टाईल आहे या सगळ्यांमुळेच आपलं जे काही जीवनमान बदललेलं आहे, यामध्ये अशा प्रकारच्या आजारांना प्रतिबंध घालणं आणि आपल्या लाडक्या बहिणींचा जीव वाचवणं याला कर्तव्य म्हणून आपण काम करतोय। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना मला आठवतंय की माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित अशा प्रकारची योजना आपण राबवली। 3 कोटी महिलांची तपासणी झाली आणि त्यामध्ये जवळपास 10,000 महिला त्या तपासणीमध्ये कॅन्सर पीडित आढळून आल्या। पण त्यांचा जो काही कॅन्सरचा आजार होता हा पहिल्या स्टेजचा होता, अगदी लास्ट स्टेजचा नव्हता। त्यामुळे आमच्या माता भगिनींचा जीव वाचवण्याचं काम त्या काळामध्ये झालं, याचा देखील खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद आहे। आता देखील माझा वाढदिवस होता त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी त्या कुठल्या गाड्या मॅमोग्राफीच्या 8 गाड्या सुरू केल्या आणि गावागावामध्ये त्याचं काम सुरू झालेलं आहे। 2,91,00,000 महिलांची तपासणी झालेली आहे। आणखी या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे गाड्यांची। तर निपुण विनायकजी, आपण या बाबतीमध्ये जी गाड्यांची आवश्यकता आहे, आणखी जी मागणी आहे ती DPDC असेल, CSR असेल, राज्य सरकारचं आरोग्याचं बजेट असेल, यामध्ये देखील आता बजेट झालं, परंतु आपण त्यामध्ये देखील आपल्याला ते करता येईल, कारण ही आवश्यक बाब आहे, ही आवश्यक बाब आहे। आणि त्याचबरोबर आम्ही परवा मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्री आणि आम्ही भेटलो की जी काही तुमची आरोग्य यंत्रणा जी आहेत, काही इमारती हॉस्पिटलच्या आहेत, काही अर्धवट आहेत, काही 60% 70% पूर्ण झालेल्या आहेत, त्या 100% पूर्ण केल्या तर त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी देखील आपल्या बजेटमधून काही पैसे मिळू शकतात। किंबहुना मी आता आरोग्यमंत्र्यांना देखील सांगितले, आपण पूर्वी हुडकोच्या माध्यमातून आपण काही कर्ज काढलं होतं। मी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस 5,000 कोटी रुपये मंजूर झाले होते, बरोबर आहे ना, आणि त्यामधले काही पैसे आपण घेतले, परंतु त्याही पुढे जाऊन कमी व्याजामध्ये आपल्याला खूप ADB बँक आहे, वर्ल्ड बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून देखील आपल्याला काही पैसे घेता येतील, ते देखील आपण प्रयत्न करा। त्याचबरोबर आपल्याकडे चांगल्या जागा आहेत आणि त्या संदर्भात PPP मॉडेल पण तुम्ही मला वाटतं त्याला मान्यता दिलेली आहे, कारण आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिल्याशिवाय या सगळ्या आपल्याला योजना पूर्ण करता येणार नाहीत। आणि म्हणून जागा आपण देणं आणि चांगल्या जे काही नामांकित जी काही संस्था आहेत त्यांना आपण यामध्ये सहभागी करून घेतलं, ते इन्फ्रास्ट्रक्चर ते उभं करू शकतात। सर्वसामान्य लोकांना ते एक वेगळ्या विंगमध्ये त्यांचं ट्रीटमेंट होऊ शकतं आणि जे अफोर्ड करू शकतात त्यांनाही योजनेमधून फायदा मिळू शकतो। त्यामुळे ही योजना देखील आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे। आणि आता आम्ही शासन आपल्या दारी, ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री असताना मी देवेंद्रजी अजितदादा त्यावेळेस होते, शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो। 5 कोटी लोकांना फायदा झाला। स्पर्धा होती अधिकाऱ्यांमध्ये, जिल्हाधिकारी, CO सगळ्यांमध्ये की किती हे लाभार्थी शोधणं
यावर देखील स्पर्धा होते आणि 5 कोटी लोकांनी त्याचा बेनिफिट घेतला. असंच आता आपण आरोग्य आपल्या दारी हे आपण नवीन संकल्प आपण केलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून, आणि त्यामुळे देखील असा मोठा ड्राईव्ह जो आहे हा आपण घेतला पाहिजे, जेणेकरून आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हॉस्पिटल ऑन व्हील म्हणतो आपण, आणि म्हणून आपण त्याला देखील प्राधान्य या ठिकाणी देतोय. आणि म्हणून आपला गावागावामध्ये काही लोक आपल्या ज्या काही भगिनी आहेत अंगावर काढतात, मग ते प्रपंचामध्ये बिझी असतात, मग तो आजार बळावतो, मग तो ओव्हरस्टेज होतो, मग आपल्याला काय करता येत नाही. आणि म्हणून आपल्या लाडक्या बहिणींचं जे काय जेवढं काय आपल्याला त्यांना मदत करता येईल ती केली पाहिजे. कारण सरकार जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मी आठवण करून देतो. मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणी योजनेने चमत्कार केलाय. या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणण्यामध्ये मुलाचा वाटा आमच्या लाडक्या बहिणींचा आहे. आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि यासाठी आरोग्य विभाग हा सेवादारी विभाग आहे, हा जीव वाचवणारा विभाग आहे. काही ठिकाणी आता आरोग्य मंत्री दौरा करतायत, आपण लोक दौरा करताय, आणि या दौऱ्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे. ते छोटी मोठी कामं असतात, तुमच्या दौऱ्यानिमित्त ती कामं पूर्ण होऊन जातात. मोठी काम शॉर्ट टर्म कामं ताबडतोब होतात, मिड टर्म कामं, लॉंग टर्म जो विषय आहे त्याला वेळ थोडा लागतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या व्हिजिटमुळे, मी आरोग्यमंत्री असताना मी अगदी बॉर्डर कुठलं रंगुबेली, तुम्ही होते ना, आपण होते, रंगुबेलीला गेलो होतो. रंगुबेलीला गेल्यानंतर तिथले नागरिक मला भेटले, बोले तुम्ही तर मंत्री म्हणून आलेला आहे, इथं कधी कोणी आलंच नाही. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तर कोणीच गेला नव्हता. तिथं आम्ही पोचलो. अशा दुर्गम ठिकाणात पण आपली आरोग्य व्यवस्था होती. आरोग्य व्यवस्था तिथं होती. अधिक सक्षम करण्याची आपल्याला ही काळाची गरज आहे. ही ओळखून आपल्याला अधिक आरोग्य सेवा सक्षम करणं ही पावलं टाकावी लागतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधी 70 ते 80 हजार लोकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पैसे मिळाले. 450 कोटी रुपये आपण त्या काळामध्ये वाटले. कारण हे प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी पैसे असतात. आजही मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीमधून मोठ्या प्रमाणावर मदत होती आहे. आणि म्हणून हे मुख्यमंत्री सहायता निधी हा देखील एक कोष जो आहे तो लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन की आपल्या एका प्रयत्नातून एक जीव वाचला तर त्याचा परिवार वाचतो. त्याच्यावर अवलंबून असलेली लोक, त्यांचा पूर्ण परिवार, नाही तर एक माणूस करता घरातला गेला की त्याचा पूर्ण परिवार डिस्टर्ब होतो. आणि म्हणूनच आरोग्य विभागामध्ये काम करणारे डॉक्टर असतील, आपल्या आरोग्य सेविका असतील, सगळ्यात जे काही लोक काम करतात, कर्मचारी आहेत, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. अतिशय दुर्गम भागामध्ये अगदी बॉर्डरला देखील आपल्या राज्याच्या लोक जातात आणि तिथेही काम करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आरोग्य विभाग जो आहे खरं म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आपण जाऊन काम करत असता आणि या ठिकाणच्या तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना मदत देत असता. आणि म्हणूनच आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचाही सत्कार ठेवलाय ना तुम्ही. काय म्हणजे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचं ही गरज आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं आवश्यक आहे. खरं म्हणजे हे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने यामध्ये महिला डॉक्टर असतील, स्त्री शल्यचिकित्सक आहेत, परिचारिका आहेत, आरोग्य सेविका आहेत, या सर्व सन्मान पात्र जन हे आहेत आणि सन्मानाला त्या पात्र आहेत. आणि म्हणूनच आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त आज महिलांनी जी काय हुंतुंग भरारी घेतलेली आहे, त्या म्हणजे आता आपल्या राष्ट्रपती पण एक महिला आहेत, द्रौपदी मुर्मू. याचा देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करतायत आणि म्हणूनच महिला कुठेही कमी नाही आहे. आता महिला अबला नाही सबला आहे असं म्हणतो आपण. आणि बाकी मी काय बोलत नाही का बाबा, सगळे म्हणजे विविध क्षेत्रामध्ये जिजाऊ महासाहेबांपासून, अहिल्यादेवी होळकरांपासून, सावित्रीबाई फुलेंपासून अनेक उदाहरणे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये आज महिला कुठेही मागे नाहीत. हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी महिलांचा सन्मान आहे. आणि म्हणून
महिलांचं कर्तव्य, महिला ही त्यागाची मूर्ती आहे. महिला एक जेवढं सहन करू शकतात, पूर्ण कुटुंबाचा परिवाराचा भार त्या सहन करत असतात, याला तोड नाही आहे. आणि म्हणूनच आज HPVची जी काही लस आपण देणार आहात, मी मगाशी आरोग्यमंत्र्यांना गाडीत म्हणालो, ठाण्याला आम्ही सुरू केली. ठाण्याला ठाणे महापालिका आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना मी धन्यवाद देतो की त्यांनी महिलांना सन्मान देताना, महिलांचं जीवनमान उंचावत असताना आज या ठिकाणी त्यांनी आरोग्याची देखील महिलांच्या काळजी घेतलेली आहे. आणि गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी ही लस संपूर्ण देशभरामध्ये देण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सर्व क्षेत्रामध्ये सर्व घटकांना न्याय देण्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये हा देखील आजचा हा उपक्रम आहे, तो देखील महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आजची ही जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी अनेक उपक्रम आहे. महिला पत्रकारांचा पण सन्मान ठेवलाय का? महिला पत्रकारांचा पण सन्मान आहे. खरं म्हणजे महिला कुठेही कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, याचंच ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आपण घालून देत आहे, एक आदर्श घालून देत आहे. आणि म्हणून आरोग्य विभागाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये आणखी सन्मान, महिला आत्मनिर्भर झाल्या पाहिजे, महिलांना आत्मसन्मान मिळाला पाहिजे म्हणून सरकारने अनेक योजना केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटीमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे आपल्या नावासमोर आईचं नाव देण्याचा निर्णय, हा देखील ऐतिहासिक निर्णय आहे. आणि म्हणून हे सगळं आपण सांगत असताना महिलांचं आरोग्य अतिशय उत्तम असलं पाहिजे. कारण घरामध्ये पुरुष आम्ही सगळे बाहेर फिरत असतो, काम करत असतो, कामाच्या व्यापात सगळं आम्ही बिझी असतो, पण घर सांभाळणारी आपले प्रमुख ही महिला असते, आई असते, बहीण असते, पत्नी असते. या सगळ्या महिलांची काळजी घेणं, आरोग्याची, ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून महायुतीचं सरकार कुठेही कमी पडणार नाही, कुठेही मागं राहणार नाही, अशा प्रकारचे या ठिकाणी विश्वास आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमाला मनापासून मी शुभेच्छा देतो. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे तुम्ही आता सगळे व्यासपीठावरचे लोक आहात, हा कार्यक्रम असाच कंटिन्यू करा, पुढे चालू ठेवा. आणि जिथं जिथं आरोग्य विभागाला मदतीची आवश्यकता असेल तिथं तिथं मित्र आहेच, मुख्यमंत्री आपल्यासोबत आहेत. आणि आपण या आरोग्य विभागाला अधिक बळकट करू आणि सर्वसामान्य लोकांचं आरोग्य सुरक्षित करूया, लाडक्या बहिणींचं आरोग्य सुरक्षित करूया. आणि 9 ते 14 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांचीही HPV लस देण्याचा शुभारंभ आज होतोय. 9,84,000 मुलींना महाराष्ट्रामध्ये ही लस आपण देतोय. हा एक खऱ्या अर्थाने हा विक्रम आहे, मोठा हा उपक्रम आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आरोग्य मंत्र्यांना, आरोग्य राज्यमंत्री पण आपल्या लाडकी बहीणच आहे. आणि या सगळ्यांना आणि अधिकाऱ्यांना देखील मी शुभेच्छा देतो. सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टर, आपण सगळे इथे आहात, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत. सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.